To what extent globalization has influenced the core of cultural diversity in India? जागतिकीकरणानं भारतीय सांस्कृतिक वैविध्यावर कितपत परिणाम केलेला आहे? काय शब्द आहे हा? कितपत. ओके, कितपत जागतिकीकरण इन्फ्लुएन्स द कोर ऑफ गाभा, भारतीय सांस्कृतिक वैविध्याचा गाभा, ह्यावर परिणाम केलाय. एक्सप्लेन ओनली, सिंपल वर्ड इज एक्सप्लेन. इट्स व्हेरी व्हेरी सिंपल वर्ड. प्रश्न एकदा वाचा, मी त्याला फोडतो. ओके, त्याला डिकोड करतो. टू व्हॉट एक्सटेंट ग्लोबलायझेशन हॅज इन्फ्लुएन्स द कोर ऑफ कल्चरल डायव्हर्सिटी इन इंडिया? एक्सप्लेन दॅट. तर जागतिकीकरणामुळे है ना, द कोर ऑफ कल्चरल डायव्हर्सिटी इन इंडिया, भारताचे जे सांस्कृतिक वैविध्य आहे, म्हणजे किती प्रमाणामध्ये जागतिकीकरणानं भारताच्या सांस्कृतिक वैविध्याला बदलवलंय आणि किती नाही बदलवलंय. सिंपल करून सांगतो, कितपत परिणाम झाला ह्याचा अर्थ की काय काय है ना, ह्याचा प्रभाव किंवा काय काय बदललंय. जस्ट मी रफ लिहितो, आता काही तुम्ही मेन्शन नका करू, जस्ट माझ्या अंडरस्टँडिंगसाठी, की काय काय बदल दिसतोय आणि अजूनही काय काय सातत्यपूर्ण आहे ना, अजूनही काय कंटिन्युइटी आहे. कितपत बदललंय, कितपत नाही बदललंय. ओके, और कितपत त्याच्यावर परिणाम झालाय म्हणजे काय की ह्यानं ग्लोबलायझेशननं भारताच्या सांस्कृतिक वैविध्यावर किती परिणाम केलाय आणि किती नाही केलाय. सिंपल, काय कंटिन्यूड आहे अजून पण आणि काय काय बदललंय. बेसिक आयडिया ही, असं मेन्शन नका करू, पण एक बेसिक आयडिया समजलं तुम्हाला काय होतंय. प्रश्न, इट वॉज नॉट अबाउट द पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑर निगेटिव्ह इम्पॅक्ट्स. क्लिअर करतो मी आधी सर्वांना. इट वॉज नॉट अबाउट की ग्लोबलायझेशनचे पॉझिटिव्ह परिणाम लिहा, निगेटिव्ह परिणाम लिहा, असं काहीही नव्हतं. प्रश्न होता किती परिणाम झालाय आणि किती परिणाम झाला नाही. व्हॉट एक्सटेंट हॅज इन्फ्लुएन्स अँड टू व्हॉट एक्सटेंट इट हॅज नॉट इन्फ्लुएन्स. म्हणून माझ्या बॉडीमध्ये इथे काय काय पार्ट्स असले असते, 3 पेजेस आहेत. त्यांनी अजून एकदा बघा की त्यांनी ते शब्द मेन्शन केलाय की भारताचं सांस्कृतिक काय वैविध्य, काय काय येईल ह्यामध्ये. खूप सारे मुद्दे तुमच्याकडे. आता मी उत्तर लिहायला डायमेन्शन तयार करतो. काय काय सांस्कृतिक वैविध्य आपल्याकडे? तुमची खाद्य संस्कृती, तुमची वस्त्र संस्कृती, त्या पलीकडे तुमची भाषा, तुमचे धर्म है ना, त्या पलीकडे तुमचा म्युझिक है ना, म्युझिक डान्स किंवा कलाक्षेत्र, तुमचं लिटरेचर, काय काय होऊ शकतं अजून बरंच काही. ओके, तर हे सगळे मुद्दे आहेत जे सांस्कृतिक वैविध्याचे मुद्दे आहेत. आणि ह्या सांस्कृतिक वैविध्यावर कितपत परिणाम केलाय, की परिणाम झालाय आणि परिणाम झालेला नाही. असं सुचलं का तुम्हाला? परफेक्ट, डन, यू आर ऑन द कम्प्लिटली राईट ट्रॅक. ओके, तर कसं लिहिलं असतं? काढलंय ना आपण. ओके, माझं इंट्रोडक्शन इथे येईल. माझा कुठेतरी तुमचा क्रक्स कन्क्लुजनचा इथं जाईल. मी लिहिलं असतं की पहिला बॉक्स टाकला असता, जागतिकीकरणाचा भारतीय सांस्कृतिक वैविध्यावर परिणाम डॅश. काय? जागतिकीकरणाचा भारतीय सांस्कृतिक एक्झॅक्ट वर्ड्स जे प्रश्नामध्ये मेन्शन केलेत, तुमच्या मनानं टाकायची गरज तिथे लागत नाही. सांस्कृतिक वैविध्यावर परिणाम है ना, कुठे कुठे केलाय? 1 2 3 4 5 6 7 इथपर्यंत लिहिलं. मग लिहिलं असतं की परंतु हे परिवर्तन जरी असले तरी ह्या सांस्कृतिक वैविध्यामध्ये सातत्य देखील आहे, म्हणजे अजून हे बदललेलं नाही. काय काय एरिया बदललेले नाहीत? 1 2 3 4 5 समथिंग लाईक दिस. प्रश्न समजला का? काय की काय काय परिणाम झालाय, काय काय बदल झालाय आणि अजूनही काय काय कंटिन्युइटी आहे ह्याच्यावर परिणाम झालेला नाही. कुठे कुठे झालाय? ऑफकोर्स सगळीकडेच. तुम्ही जे आता मेन्शन केलेत की एक पहिला मेन्शन करू शकता तुम्ही की खाद्य संस्कृतीमध्ये बदल झालाय, वस्त्र, तुमचा भाषा म्हणजे इंग्रजीचा प्रभाव वाढणं. ओके, अजून काय? कला क्षेत्रामध्ये तुम्ही लिहा पाश्चिमात्यकरण, वेस्टर्नायझेशन येत चाललंय.
अजून तुम्ही काय मेन्शन करू शकता तिथे की नवनवीन डान्स फॉर्म्स, वेस्टर्न म्युझिक ह्याचा परिणाम भारतामध्ये होत चाललाय. धर्मसंस्थेमध्ये धर्मनिरपेक्षता येत चालली आहे, सेक्युलरिझम येत चाललंय, हा पण एक परिणाम आहे आपल्या संस्कृतीवरचा. तर काय काय बदललंय तुम्ही मेन्शन केलंय, पण काय नाही बदललंय हे पण महत्वाचं. काय नाही बदललंय? अजूनही मातृभाषेचं महत्व कायम टिकून आहे. भारतामधलं काय नाही बदललंय? भारतामध्ये धर्म आणि अध्यात्माचं महत्व अजूनही कायम टिकून आहे. बरोबर. भारतामध्ये अजूनही सणवार, रीतिरिवाज, परंपरा किंवा पारंपरिकता, आपल्या परंपरा ह्यांचं महत्व कायम टिकून आहे. येस, त्याला आपण म्हणू सामूहिकता, कलेक्टिव्हिटी, कलेक्टिव्हिझमचं अजूनही महत्व टिकून आहे. अजून काय टिकून आहे? अजून काय? धार्मिक विविधता टिकून आहे, ते अजून बदललेलं नाही आहे. अजूनही टॉलरन्स, सहिष्णुता आहे. तर तुम्ही परंपरा, तुमचे धर्म, तुमच्या मातृभाषेचं महत्व है ना, भारतातली वस्त्र आणि खाद्य संस्कृती ही जगामध्ये फेमस होत चालली आहे. बरोबर. अँड वन मोर पॉइंट लास्टली तुम्ही मेन्शन करू शकता ग्लोकलायझेशन, की दोन संस्कृती हायब्रिड कल्चर बनतात. इथं एक शब्द मेन्शन करतो मी, संकरित संस्कृती और हायब्रिड कल्चर. हायब्रिड कल्चर बनत चाललंय, संस्कृती संकरित होत चालली आहे. तर बदल होतोय, पण बदल होत पण नाहीये, हे तुम्ही मेन्शन करू शकता. अँड कन्क्लुजन जाईल ह्याची अनालिसिस. इफ इट इज थेसिस, इट इज अँथेसिस अँड देन कन्क्लुजन शुड बी सिंथेसिस. म्हणजे काय काय लिहाल? भारताच्या सांस्कृतिक वैविध्याचा मूळ गाभा अजूनही कायम टिकून आहे. वाय? द रिझन, अडॅप्टेशन, अनुकूलन. बरोबर. भारतीय संस्कृती ग्लोबल कल्चर सोबत अडॅप्ट करतीये. अनुकूलन ह्या परिस्थितीमुळे किंवा ह्या क्वालिटीमुळे भारतातील सांस्कृतिक गाभा जो आहे तो गाभा अजूनही कायम टिकून आहे. सांस्कृतिक वैविध्याचं गाभा, कोर हा टिकून आहे. तर अनुकूलन म्हणू शकता. आणखी एक शब्द वापरू शकता, लवचिकता. तर सांस्कृतिक लवचिकता, भारतीय सांस्कृतिक लवचिकता, अनुकूलन ह्या सगळ्या क्वालिटीजमुळे, ह्या फीचर्समुळे भारतामधल्या सांस्कृतिक वैविध्याला, गाभ्याला अजून धक्का लागलेला नाहीये. मी तुम्हाला GS मध्ये सांगितलं असेल त्यावेळी एक सिंपल डायग्राम लक्षात ठेवू शकतो आपण, की लाईक इमॅजिन करू की दिस इज कोर, म्हणजे भारतीय संस्कृतीचा हा गाभा आहे, कोर आहे. आणि हे सगळे सांस्कृतिक पॅरामीटर्स जे पेरिफेरल आहेत, बाहेरचे भाग आहेत. इमॅजिन करू की ग्लोबलायझेशनचे रेज भारताच्या ह्या संस्कृतीवर अटॅक करतात. जे रेज कोरला अटॅक करतात, ओके, लाईक दिस फॉर एक्झाम्पल, हा अटॅक करतोय, हा अटॅक करतोय, दे आर रिफ्लेक्टिंग और रिफ्रॅक्टिंग समवेअर एल्स, दे आर नॉट पेनिट्रेटिंग द कोर. ओके, व्हॉट इज चेंजिंग? ओके, हा आला, ह्याच्यामुळे हे पॅरामीटर बदलले, हा पॅरामीटर बदलला, किंवा ह्याच्यामुळे हा पॅरामीटर बदलला, पण ते कोरमध्ये ग्लोबलायझेशन एंट्री करत नाही आहे. असं तर भारताचा जो परिघीय जे काय सांस्कृतिक मूल्य ते बदलतात, पण अजून गाभा हा इंटॅक्ट आहे, हे तुम्ही मेन्शन करू शकता. द फिलॉसॉफी ही आहे फिलॉसॉफी.